आज काय खाणार? बरं बरं ठीक आहे. मग आपण एक काम करूया, दोघांची पण आवडीची डिश बनवू. मी बॉम्बलोनी पण बनवते आरवसाठी आणि डोनट पण बनवते आर्नवसाठी. ओके. तर हाय गाईज, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर आज आपण पाहत आहोत बॉम्बलोनी रेसिपी. तर त्या रेसिपीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट चला पाहू. तर गाईज तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला बॉम्बलोनीसाठी इन्स्टंट राईस लागणार आहे. तर मी हा टेबलस्पून घेतलेले आहेत 2 चम्मच. आणि इथे आपली घरातली नॉर्मल जी साखर असते ती मी मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे. तर हे 3 टेबलस्पून मी ती साखरेची पावडर केलेली आहे. आपल्याला त्यासाठी लागणार आहे कोमट रूम टेम्परेचरवरचं दूध. आणि ही 1 वाटी घेतलेली आहे मैद्याची. तर ह्या आपल्याला 3 वाट्या मैद्याच्या लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये फिलिंग करण्यासाठी आपल्याला लागणार आहे चॉकलेट. तर माझ्याकडे हर्षीजचं चॉकलेट आहे अवेलेबल, तर मी ते घेतलेलं आहे. इथे तुम्हाला त्याऐवजी दुसरं कुठलं घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकता. तर गाईज आपण एका बाउलमध्ये हे जे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे ते घेतलेलं आहे, ही 1 वाटी. आणि त्याच्यानंतर आपण हे घेणार आहोत ही शुगर पावडर. तर ही घेतलेली आहे मी टेबलस्पून 3 चमचे 3 टेबलस्पून घेतलेली आहे. ती मी त्यामध्ये टाकते आहे. त्याच्यानंतर ईस्ट घेतलेला आहे आपण 2 टीस्पून. तर ते मी ह्याच्यामध्ये मिक्स करते आहे. आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला 10 मिनिटांसाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की ईस्ट आपलं अशा प्रकारे इथे ॲक्टिव्ह झालेलं आहे. इतक्या छान प्रकारे ईस्ट आपलं ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपले जे बॉम्बलोनी होतील ते एकदम छान फ्लफी आणि सॉफ्ट होणार आहेत, हे याच्यावरून कळून येईल. यामध्ये आपण हा टाकलेला आहे मैदा. तो मैदा मी इथे घेत आहे 3 वाटी मैदा घेत आहे. आणि 3 वाटी मैदा घेतल्यानंतर इथे आपण छोटा टीस्पून मीठ टाकत आहे. आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हात स्वच्छ क्लीन करून हा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे. थोडासा सुरुवातीला तो चिकटच वाटतो, पण त्याला जितकं छान असं आपण मळून घेऊ तितके छान आपले बॉम्बलोनी तयार होणार आहे. तर हा चिकटपणा स्टार्टिंगला येतो. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की हा बाबा खूप सुकं पीठ झालेलं आहे, आपला डो खूप सुका झालेला आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं दूध अजून घेऊ शकता. आणि इथे मला गरज नाही आहे, तर थोडंसं आपण इथे तेल घेणार आहोत. तर इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, म्हणजे ते पीठ जास्त हाताला चिटकणार नाही. तर अशा प्रकारे हा डो आपल्याला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. हाताला चिटकणार नाही आहे म्हणून मी इथे खाली थोडंसं सुक्कं पीठ टाकलेलं आहे. आणि ह्याला आपण आता छान प्रकारे त्याचा एकजीव, जितकं जास्त तुम्ही त्या पिठाला मळून घेणार आहात तितकं छान आपले बॉम्बलोनी फ्लफी आणि खूप छान असे फुलून निघणार आहेत. स्टार्टिंगला तो इतका हाताला चिकट होत होता, आता व्यवस्थित एक प्रकारचा तो डो तयार झालेला आहे. किती छान प्रकारे आपला डो हा तयार झालेला आहे. आणि हे बघा, ह्याला असं स्पंज केलं, स्प्रेड केलं की तो अशा प्रकारे होतो. याचाच अर्थ आता आपला डो खाली प्लेटला चिटकत नाही, हाताला चिटकत नाही आहे. हा एकदम प्रॉपर पद्धतीने परफेक्ट असा डो आपला बॉम्बलोनीसाठी तयार झालेला आहे. तर हा डो आपण बाउलमध्ये ठेवून देणार आहे. हा डो तयार झालेला आहे, तो आपण एका बाउलमध्ये ठेवून द्यायचा आहे 1 तासासाठी. आणि त्याच्यानंतर थोडंसं वरून पीठ सुकलं नाही पाहिजे म्हणून त्याला थोडंसं आपण तेलाचा हात लावून घेणार आहे. आणि हा डो अशा प्रकारे आपण
1 तासासाठी रूम टेम्परेचरवर ठेवून देणार आहोत. तो आपण भिजत घातलेला तो 1 तासानंतर किती मस्त फुलून असा झालेला आहे. तर याला पुन्हा एकदा आपण छान प्रकारे मळून घ्यायचा आहे. हे बघा, आणि आता तो हाताला चिटकत पण नाही आहे. इतका छान असा तो एकजीव होऊन मस्त असा जो बॉम्बिलोनीला डो लागतो प्रॉपर त्या प्रकारे झालेला आहे. आणि असा मस्तपैकी फुलला की आपले बॉम्बिलोनी एकदम छान असे होणार आहेत. तर हा त्याला छान असं मळून घेते सुरीच्या साह्याने. याच्या आपल्याला पार्ट करून घ्यायचे आहेत. बघू शकता मी या डोपासून आपले 8 पार्ट करून घेत आहेत. म्हणजेच की आपले 8 पीसेस तयार होणार आहेत बॉम्बिलोनीचे. तर हे सगळे एका साईजप्रमाणे होणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यातली जी ही एक साईज आहे ती आपण अशी उचलली तर त्याला फक्त असं तिथल्या खालच्या बाजूने आपल्याला प्रेस करायचा आहे हा डो. हां, हे आपल्याला असं मस्त असं करून घ्यायचं आहे. त्याला जास्त प्रेस करायचं नाही आहे आपल्याला त्या डोला. हा झाला आपला एक डो. आणि त्यासाठी मी इथे हे बटर पेपर घेतलेले आहे, चीज पेपर. त्याच्यावर आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहे. तर आता मी हे सगळे अशा प्रकारे करून घेते. आपल्याला हे लेयर जे आहे ते एकावर एक असे करून घ्यायचे आहेत. आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, त्याच्या आतमध्ये जो एअर टाईट होऊन जातो. आणि त्यामुळेच खरं तर ह्या स्टेपमुळेच आपले बॉम्बिलोनी हे फ्लफी होतात, जाळीदार तयार होतात आतून छान असे. इथे बघू शकता त्या डोपासून आपले इथे 8 बॉम्बिलोनी तयार झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा यांना अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे. तर अर्ध्या तासानंतर आपले बॉम्बिलोनीची साईज तुम्ही बघू शकता. मगाशी मी इतके छोटे गोळे करून ठेवलेले, त्याची डबल साईज इथे तुम्हाला बघायला मिळत असेल. आणि आता हे आपल्याला तळण्यासाठी एकदम तयार आहेत. एकदम कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हे बॉम्बिलोनी फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे आपली बॉम्बिलोनी तयार झालेली आहे. सुरीच्या साह्याने आतमध्ये स्पेस देत आहे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये स्टफिंग व्यवस्थित करता येईल. तर हे घेतलेलं आहे मी स्टफिंग करायला. आता मी तुम्हाला स्टफिंग करताना दाखवते. हे बघा, तर अशी स्टफिंग आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. हे बघा, मी काय आणते तुमच्या दोघांसाठी सरप्राईज. घ्या रो. कसं झालं डोनट? छान झालं खरं. 10 out of 100 करोड. थँक्यू. ओके, थँक्यू. आरव, बॉम्बिलोनी बघ बरं कसं झालं. तर गाईज बॉम्बिलोनी ही खूप छान झाली होती. आम्ही तर सर्वांनी मन भरून खाल्ली. तुम्हीही ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि चॅनेलला नवीन असाल तर आरव अर्णव वर्ल्ड या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.